नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या खास वार्तालाप कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आमच्याबरोबर वार्तालाप करण्यासाठी हजर आहेत गोवा रोड सेफ्टी फोरमचे निमंत्रक दिलीप नाईक. 18 जानेवारीपासून राष्ट्रीय रोड सेफ्टी मंथ म्हणजे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हा साजरा केला जाणार आहे. आज केंद्रात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरीजी यांच्या हस्ते या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन होणार आहे. रस्ता सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. आपल्याला ठाऊकच आहे की देशात आणि आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक हे रस्ते अपघातांचे बळी ठरतात. आपला गोवा त्याला अपवाद नाही आहे. आपल्या गोव्यातही दरवर्षी शेकडो बळी हे रस्ते अपघातात जात असतात आणि हे बळी वाचवण्यासाठी आम्ही समाज म्हणून किंवा सरकार खरोखरच प्रामाणिकपणे प्रयत्न करतो का, हा विषय नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. एकीकडे आपण लोकांचं आरोग्य, लोकांचे जीव वाचवण्यासाठी आरोग्य खात्यात कोट्यवधींची गुंतवणूक करतो, पण दुसरीकडे रस्ते अपघातात जे बळी जातात त्यांना वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात का, हा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो. तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी, याच संदर्भात हा वार्तालाप करण्यासाठी आज या ठिकाणी दिलीप नाईक आलेले आहेत. गोवा रोड सेफ्टी फोरम ही एक संस्था गेल्या 3-4 वर्षापासून राज्यात कार्यरत आहे. वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळी जागृती, रस्ते सुरक्षाच्या संदर्भात वेगवेगळे विषय हातात घेऊन ही संस्था गेली 3 वर्षे काम करते आहे. आपण जाणून घेणार आहोत की रस्ता सुरक्षा या विषयाबाबत ही संस्था काय काम करते आणि रस्ता सुरक्षा ही गोष्ट कशा पद्धतीने महत्त्वाची आहे. नमस्कार दिलीप नाईक, मी तुमचं स्वागत करतो गोवन वार्ता लाईव्हच्या आजच्या या कार्यक्रमात. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की रोड सेफ्टी फोरम ही जी संस्था आहे ती तुम्ही कधी स्थापन केली आणि या फोरमचं नेमकं काम काय? 2017 मे 2017 आम्ही रजिस्टर केलो फोरम आणि त्याच्या पयले हांव PWD इंजिनियर्सांक मेळून 1:1 मेळून खंय इश्यू आसा ते सांगतालो. सो म्हाका दिसलें काही इंजिनियर सिरियस घेता, काही इंजिनियर सिरियस घेना. सो म्हाका अशें दिसलें की सपोज एक फोरम केलो, NGO केलो जाल्यार तेजी एक वेगळी हें आसतली, तेजो पळोवपाचो दृश्टिकोन वेगळो आसतलो, म्हणून मे 2017 आमी हो रजिस्टर केलो. आता या तुमच्या फोरम मध्ये कोण कोण सदस्य आहेत? बाकीचे सदस्य तुम्ही कशा पद्धतीने सदस्य करून घेतलेत आणि फोरमचं काम नेमकं कशा पद्धतीने सुरू केलं आणि आतापर्यंत कोणकोणतं काम तुम्ही केलंय फोरमच्या माध्यमातून? आम्ही पहिले जे लोकांक रोड सेफ्टी बद्दल कळकळ आसा ते पेपराचेर बरयता, सोशल मिडियाचेर बरयता आणि आवाज काडटा हेच्या बद्दल. बारीक बारीक खंय फंक्शन जाता थंय आपली कळकळ दाखयता. अशा लोकांक हांवें पर्सनली कॉन्टॅक्ट केले आणि त्या लोकांक घेतले आणि हाच्या भितर आमकां बरे बरे दोतोर मेळ्ळे, बरे बरे एडवोकेट मेळ्ळे, मागीर समाजसेवक मेळ्ळे, बिझनसमॅन मेळ्ळे आणि तेवूय पळयताले कोण तरी अशें एकठांय येवपाक जाय म्हणून, आणि आमी सगळे एकठांय येवन कामाक सुरवात केली. कशा पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत कामं केली? आम्ही एक जागतिक सिद्धांत एक आसा, 4 E's म्हणून आसा, म्हणजे डेकेड ऑफ रोड सेफ्टी, डेकेड ऑफ ॲक्शन फॉर रोड सेफ्टी 2010 to 2020 म्हणून असो ऑल ओवर वर्ल्ड डिक्लेअर केल्लो आणि तेणी 4 E's डिक्लेअर केल्ल्यो आणि त्यो 4 E's यूज करून रोड सेफ्टी एक्सिडेंट फॅटॅलिटीज इन ह्या 10 वर्सांनी 50% कमी करपाचो एक ते उद्देश दवरलेलो. ते 4 E's म्हणजे अश्यो आसा. एक E म्हणल्यार एड्युकेशन, म्हणजे लोकांक एड्युकेट करप. जो लायसन घेता ताका तो एड्युकेटेड अबाउट द रोड सेफ्टी आसपाक जाय, म्हणजे ताका सगळे रोड सायन्स कळपाक जाय, रोडाचेर मार्किंग्स आसा ते कळपाक जाय आनी रुल्स ऑफ द रोड म्हणजे कोणें थांबप, कोणें वचप, कितें ह्यो सगळ्यो गोश्टी कळपाक जाय. हो एड्युकेशन पार्ट. आमी जो पळयलो जेन्ना लोकांक एड्युकेशन ना कांय, तशीच लायसनां मेळटा, म्हणटकीर आमी एड्युकेट करपाचे लोकांक अशें ठरयलो आणि हो एक ईचो भाग आमी अशी एक कमिटी काडली जे हो एक एज्युकेशन पळयतले. दुसरो भाग आसा तो दुसरी ती इंजिनियरींग. पयली एज्युकेशन, तेजो ओनर्स डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाचेर,
तेणी पळप आसता की ड्रायव्हिंग स्कूल सारकी नॉलेज दिता काय ना, आनी ती लायसन दिता आसतना तेणी ती नॉलेज चॅक करप आसता, पूण असं कांय जायना. ते पयल्यानी आमी एज्युकेशन दिवपाक लागले लोकांक. तेज्या नंतर दुसरी जी ई आसा ती इंजिनियरींग. त्या दुसऱ्या ईचो ओनर्स आसा तो PWDचेर. जर तर रस्ते बरे असले, रस्त्याक खंय खड्डे ना, स्पीड ब्रेकर आसा ते परफेक्टली इंजिनियरींग आसा, सायनबोर्ड्स आसा, इन एडवान्स सायनबोर्ड आसा, थंय सायनबोर्ड आसा, प्रॉपर क्वॉलिटीचे सायनबोर्ड आसा, प्रॉपर क्वॉलिटी अँड प्रॉपर क्वॉन्टिटी. त्या सायनबोर्डाची लेजिबिलिटी, विजिबिलिटी म्हणजे तो गाडी जेन्ना चलयता तेन्ना ते अमूक डिस्टन्सा वयल्यान तो पयलोच कळपाक जाय तें कितें आसा म्हणून कळपाक जाय. ह्यो सगळ्यो PWDन तर लक्षांत घेत आनी तश्यो गोश्टी करत जाल्यार आपोआप रोड एक्सिडेंट कमी जावपाक शकता. हे आमी पळयलें की PWDचे हाजेर बिलकुल लक्ष ना. रस्त्याक तर खड्डे आसा न्ही, खड्ड्या खातीर लोक सगळे खूब आंदोलनां करता, खूब हें करता, पूण काही जनरल पब्लिकेक रोड सायन्साचे स्पेसिफिकेशन कितें आसपाक जाय. ताका IRC 67/2012 म्हणून एक कोड आसा. हो लोक सर्वसाधारण पब्लिकेक खबर ना. हांवें तो इन डेप्थ स्टडी केला. सो हांवें ते इंजिनियरांक सांगपाचो प्रयत्न केलो हेज्या प्रमाणे कर. रस्त्यार ज्यो मार्किंग आसता लोकांक दिसता कितें सायडीक 2 लायनी मारल्यो मार्किंग जालें, तेज्या भायर न्ही हे सगळे ड्रायव्हराक आसा तो तुवें गायड करपाक जायो. ताका खंय ओवरटेक करप ना, खंयच्यान एरो मारून दाखप ताका, हे सगळे ड्रायव्हराक इजी करप. कारण हो जो ड्रायव्हिंग जो प्रोसेस आसा तो सबकॉन्शियस लेवलाचेर जाता. आमी फुडें विचार करिना आतां कितें येयलें, आतां ब्रेक मारुया, आतां हें करुया, अशें आमी विचार करता. ऑटोमॅटीक जाता आनी हेजे सायनबोर्ड्स, मार्किंग हे सगळें ताका हेल्प करता. ही जाली सेकंड ई. ही जायना म्हणून आमी कितें केलें, आमी खंय खंय जाता तें आमी बोर्ड स्पॉन्सर केले. आमी कंपनीक बी अप्रोच करून आनी हाडपाचो प्रयत्न केलो. सो दॅट हे काय लायना PWD. सो आमी तरी लावया. PWDक सांगलें कशें तरेन जावं जाय म्हणून. हेज्या आयकना म्हणून आमी केन्ना केन्ना RTIचो वापर केलो आनी हांकां बाबा तुमी हांगा कित्याक लावना ते अशें तेंचेर दबावूय हाडलो आमी. तिसरी ही आसा ती एनफोर्समेंट. जर तर रस्तो सारको आसा आनी लोकांक नॉलेज आसा रस्त्या बद्दल, कशी चलप, कशी थांबप, जाल्यार एक्चुली एनफोर्समेंटाची गरजूच ना. पूण काही लोक अशे आसता, सगळे लोक सारके आसना, काही लोक तेज्या बावजूद सिग्नल तोडप, तेज्या बावजूद हें करप, अशे लोक आसता. ह्या लोकां खातीर एनफोर्समेंट गरज आसता, फायन गरज आसता. म्हणून थंय तिसरो भाग येता तो पुलिसांचो भाग येता. चलन दिवपाचें. असल्या लोकांक कोण हेल्मेट घालिना, कोण सीट बेल्ट घालिना, हांकां पुलिसांनी एनफोर्समेंट करपाक जायो. थंय आमी कितें पळयलें, पुलिसाचें कशें एक रँडम एनफोर्समेंट जाता. रँडमली पडटा, लोक पळयता थंय पुलीस आसता, थंय पुलीस आसना, लोक हें काडटा. अशें जावपाक जायना. कोणाकूच जेन्ना स्टेरिंगार बसता, मोटरसायकल हातीर घेता, जाल्यार कोणाकूच रूल मोडपाक डेरिंग येवपाक जायना. गोंयार आसा पूण गोंयार तुका खंयी कोणीय धरतलो आनी कितेंय जातलो, सो ताका विदावट लायसन बसपाक ताका डेरिंगूच येवपाक जायना. जशें की दुबय जेजे कडेन लायसन ना तो ड्रायव्हर सिटार बसचोच ना, कारण तेची पेनल्टी आसा आनी ताका तेची शिक्षा आसा. ते हांगा ते कांयच ना. तर आमी हे पुलिसां वांगडा आमी एक दोस्ती केली, आमी तेंच्या वांगडा इंटरेक्शन केलें आनी पुलिसांनी आमकां बऱ्या प्रमाणान प्रतिसादूय दिलो. अशें PWD सारकें ना. PWD सारकें अशें तें तुका आयकपाक कांय तयार ना. पुलिसांनी आमकां बरो प्रतिसाद दिलो. आनी चवथी ही आसा ती एमर्जन्सी सर्वीस, म्हणजे जी एम्ब्युलन्स सर्वीस आसा आमची ती फेरली बरी काम करता. एम्ब्युलन्स ऑन देअर ओन त्या फाटीं तर भरपूर बरें काम करी. मागीर मातसो तेंचो इंटरनल कितें जालो, मातसो हें जालो, पूण ओके बरी आसा. आतां एम्ब्युलन्स फोर्थ ही आसा ही आमी लोकांनी ऑलवेज जेन्ना रस्त्यार गाडी चलयता तेन्ना आमी नजर दवरपाक, म्हाज्या फाटल्यान एम्ब्युलन्स आसा काय, आवाज एम्ब्युलन्साचो येत जाल्यार, आरशान दिसत जाल्यार आमी इमिजिएटली आमची मानसिकता अशी आसपाक की आपणें बाबा गाडी सायडीक घेवन दवरतलो आनी एम्ब्युलन्साक वचपाक दितलो. कारण त्या एम्ब्युलन्सान कोणूय आसपाक शकता, आपलो कोणी नियर डियर आसपाक शकता. हे आमी पब्लिकेन तकलेन दवरपाक जाय. तर ह्यो ज्यो 4 E's गव्हर्मेंटान एन्श्युअर केल्यो बरे तरेन, जाल्यार हे जे 50% जे फॅटिलिटी कमी करपाचे ध्येय आशिल्लो हो साध्य करूं इजी करूं येतालो. पूण 10 वर्सांनी कांयच जालें ना, उलट एक्सिडेंट चड जाले. मला सांगा दिलीप बाब की दरवेळेला जेव्हा आपण स्टेट रोड सेफ्टी वीक म्हणा किंवा नॅशनल रोड सेफ्टी वीक, आता रोड सेफ्टी वीकचा त्यांनी रोड सेफ्टी मंथ केलाय, म्हणजे 1 महिना कार्यक्रम चालणार आहेत. तर दरवर्षी असे जे कार्यक्रम होतात त्यावेळेला वाहतूक मंत्र्यांचं एक विधान असतं की आम्ही पुढच्या वर्षी पाठ्यक्रमात रस्ता सुरक्षा विषयाबाबत पुस्तक लागू करणार किंवा रस्ता सुरक्षा विषय लागू करणार. ही दरवर्षीची जी विधानं असतात ती ठरलेली आहेत.
तुम्ही रोड सेफ्टी वीक फोरम म्हणून काम करताना युवकांबाबत रोड सेफ्टीच्या बाबतीत नेमकी काय मानसिकता आहे असं तुम्हाला वाटलं? आमी स्वता स्कुलांनी वचून भुरग्यांक आमी लेक्चर दिले, भुरग्यां वांगडा इंटरेक्शन केलें, भुरग्यां कडल्यान आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळो. बरें पळयलें आमी. आनी जे टिचरांक भुरग्यांक आमी खूब इंटरेक्शन केलें. हे ल्हान भुरगे अप टू 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड आनी मातशे तेंचे हे आसा जे स्कुलान ना पूण ते यूथ हेतून आसा तांकां आमी आमचे मेंबर करून घेतले, तांकां आमच्या एक्टिविटीनी इनवॉल्व केले आमी. आनी खुबशे अशे भुरग्यांक दिसता की इम्प्रुवमेंट जावपाक जाय, पूण मागीर तेंची ती एज आसता ती मातशी अशी सेन्सिटीव एज आसता. एके सायडीक तूं तांकां पटोवन दिता रोड सेफ्टीचे म्हत्व पटोवन दिता आनी दुसरे सायडीक जेन्ना ते रस्त्यार पळयता की काय एनफोर्समेंट ना, काय हे म्हणजे सरकाराच्या सायडीन जेन्ना तेणी वीक बाजू पळयता तेन्ना त्या खंय तरी व्हांवून चल्ल्या मागीर. रोड सेफ्टीच्या बाबतीत आपण दरवेळेला काय करतो की रोड सेफ्टीच्या बाबतीत नेहमीच सरकारनं काहीतरी करावं, वाहतूक खात्यानं एन्फोर्समेंट स्ट्रिक्ट करावं किंवा वाहतूक खात्यानं अमुक करावं, PWDने तमुक करावं. पण समाज म्हणून आपली ही जबाबदारी आहे, कारण जी लोक या रस्ते अपघातात बळी पडतात ती लोक ही समाजाचाच घटक असतात. एखाद्या कुटुंबातला एक कर्ता पुरुष किंवा कर्ता महिला या रोड अपघातात बळी पडते. एखाद्या कुटुंबातला नुकता म्हणजे वयात आलेला एखादा मुलगा किंवा मुलगी रोड अपघातात जाते. अशा कुटुंबावर जे ज्या पद्धतीचं संकट ओढवतं त्याची तीव्रता आणि त्याचं दुःख कुणीही समजू शकत नाही. पण एवढा हा विषय गंभीर, एवढा विषय हा संवेदनशील असूनही ज्या पद्धतीनं रोड सेफ्टीकडे आपल्या गोव्यात बघितलं जातं, म्हणजे माझा पत्रकार म्हणून तर असा अनुभव आहे की समाजही कुठेतरी असंवेदनशील बनत चाललाय की काय, म्हणजे चला त्याच्या नशिबातच तसं होतं असं म्हणायचं आणि त्या विषयाकडे दुर्लक्ष करायचं. पण ज्या पद्धतीनं मौल्यवान माणसं या रोड अपघातात बळी पडतायत त्या पद्धतीनं त्या विषयाकडे गंभीरतेनं पाहण्याची गरज नाही आहे का? बरोबर. अशें कोणाचे घरान रोड एक्सिडेंट विक्टीम जाल्या एका ह्या लोकांक हांव मेळ्ळो, हेंच्या वांगडा इंटरेक्शन केलें आनी जशें तुमी बरोबर म्हटलें की नशिबात हे लोक कशें कितें पळयता, हेच पळयता ताजो टायम वायट आशिल्लो म्हणटा, नशिबानूच आशिल्लें म्हणटा. आनी एक लोकां मदीं एक हांवें एक हें पळयल्या, ते एनालायसीस करता त्या एक्सिडेंटाची. ना तो असो आडवो येयलो, थंय तशें जालें म्हणून जालें. एक इंग्लिशीन एक हें आसा एनालिसीस ऑफ पॅरालिसीस. तशें एनालिसीस म्हणजे तूं तो शॉर्ट टर्म ताप येयलो जाल्यार आमी पॅरासिटामॉल घेता आनी त्या पाक ते दाबयता. सो एनालिसीस करप म्हणल्यार तत्पुरते तूं हें करता तेजो. लॉंग टर्म तेजेर विचार जावपाक जाय. लॉंग टर्म आपल्या भितर कितें चेंजीस हाडटले आमी. लॉंग टर्म भुरग्यांक हांवें पळयलां ल्हान खुबशे पॅरंट्स कसली घाई खबर ना, तेंच्या ल्हान ल्हान भुरग्यांक ते फुडें उबे करता आनी भुरग्याच्या हातीन स्टेरिंग दिवपाची तांकां एक हें आसता आनी आपूण अशें करून बसता भुरग्याच्या हातीन स्टेरिंग दिता. मागीर भुरग्यांक पॅरंट्स खुबशे एनकरेज करता. म्हणजे आपल्या वयलो जे एक रिस्पॉन्सिबिलिटी ती उरप. आपल्याक भुरग्याक ते स्कुलान ड्रॉप करपाक जायो, आपल्याक आनी कितें करपाक जाय, ताका एक स्कुटर दिली तो आपल्या आपूण वयतलो, अशी मानसिकता आमच्या गोंयार खूब आसा. कारण गोंयार मे बी पर कॅपिटा बोथ पॅरंट्स हजबंड वायफ इन अर्निंग करता. सो आर्थीक परिस्थिती बरी आशिल्ल्या कारणान लोक हेजो आर्थीक परिस्थिती आसा हेजो अर्थ तुवें भुरग्याच्या हातीन ही दिवप, एक स्कुटर दिवप म्हणजे एक माकडाच्या हातीन एक लोडेड गन दिल्ल्या सारकें. तो तेजें कितें करीत, आपल्याकूय मारतलो लोकांकूय मारतलो. इट इज तशें तेजो प्रकार तो. हो समजून घेवपाक जाय. तुमकां प्रॉब्लम आसा सपोज स्कुलाक भुरग्याक वचपाक हें करपाक धाडपाक, जाल्यार तुमी तेजे सगळे मेळून तोडगा काडपाचो. जशें की स्कूल बस, जशें की अशे पर्याय आसा. फक्त ताका ऑल्टरनेटीव तुमी टू व्हिलर दिवप ऑल्टरनेटीव न्ही. आनी तांचो बिलकूल कंट्रोल ना. ते टू व्हिलर दिता मागीर तो भुरगो खंय चल्लो कितें करता तांचो कांयच तेजेर कंट्रोल ना. आता आपल्याकडे पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी म्हणा किंवा पर्यटन उद्योगाचा एक भाग म्हणून आपल्याकडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर, रेंट बाईक आणि रेंट कार ही संकल्पना राबवली जाते आणि मोठ्या प्रमाणात रेंट बाईकवाले टुरिस्ट आपल्याला ते रस्त्यावरती फिरताना दिसतात. म्हणजे त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना रोड एक तर त्यांना रस्त्याची माहिती नसते, दुसरी गोष्ट ते एन्जॉय करत चालवत असतात. हे बघा, हे तिकडे ते बघा, हे तिकडे, म्हणजे रस्त्यावरती चालत असताना अशा पद्धतीचं डिस्टर्बन्स त्यांच्याकडनं होतं आणि त्याच्यामुळे मागे जे कोण गाडी घेऊन येत असतात ते डिस्टर्ब होतात.
तर रोड सेफ्टीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ह्या रेंट बाईक किंवा रेंट कार या ज्या संकल्पना राबवल्या जात आहेत तो कितपत योग्य जर राबवल्या म्हणजे ऑफकोर्स एक उद्योग म्हणून एक व्यवसाय म्हणून ओके आहे, पण त्या व्यवसायाला काहीतरी कायद्याचं किंवा नियमांचं बंधन असायला नको का? सारकें तुमचें. आतां हांव आतां फोंडेच्यान हांगा येयला, येतना तुमी म्हाका जो अनुभव हांवें आतां घेतलो आनी हांव म्हाजे चलये वांगडा येयला तेज्या वांगडा हांव जें कितें उलयतालो तें एक्झॅक्टली तुमी उलयलें. आतां हांगा जेन्ना आमी हेजे कडेन पावले, ओल्ड GMC कडेन पावले, आमच्या फुडल्यान एक रेंट कार चलताली, ताका तो इफ्फीचो बोर्ड दिसलो, ताणें फाट करून हे लेनींतली ते लेनीन सायडीक घेतली. आमी फाटल्यान हे आशिल्ले, आमी ऑलरेडी पयल्याच लेट आशिल्ले, तेज्या बावजूद हांव स्लो चलयतालो म्हणून बरो जालो. सपोज हांव लेट जालो म्हणून हें जालो म्हाका डिफिकल्ट जातलें आशिल्लें आनी हांवें गॅप बी डिस्टन्स बी दवरलेलो म्हणून बरें जालें. सो तो सडनली हें जालो. फर्स्ट ऑफ ऑल आमच्या गोंयार वेवस्थीत बोर्ड डायरेक्शन बोर्ड बी ना, खंय वचपाक जाय तें ना, आनी तितून ताका तें सिच्युएशन आनी वर्स करपाक तो रेंट बायक आनी रेंट कार येता आनी जंक्शनाचेर रावता आनी ते इकडेन वचपाचें काय तिकडेन वचपाचें हितून चलता. आनी दुसरो आतां जशें हांवें कडेन पळयलो की ते पणजे सिटींतल्यान चलयतना ते सगळे तांकां एक्झॅक्टली हांव म्हाजे चलयेक तेच सांगतालो, हांकां डेस्टिनेशन खबर ना की आपल्याक बाबा आतां आपूण मिरामार चल्लो आनी मिरामार 2 किलोमिटर, हाका डेस्टिनेशन खबर ना, हाका कितें सायडीक दिसता थंय तो सायडीक घेता. हे एकदम घातक आसा. हे जे आमचे धंदो करता धंद्या खूब मातशें आमी तर तकली ओपन करता, धंद्या खुबशें करपाक मेळटा आमकां. धंदो एकूच करता म्हणजे हांव होच धंदो करपाक शकता अशें कांय आसना. मातशें जर आमी विचार केलो जाल्यार बाबा हो धंदो कित पर्यंत योग्य आसा लोकांच्या जिवाच्या एंगलांतल्यान, आनी हो आपणे कितलो एक्सपांड करप. एकट्यान 10 गाडयो घेवप काय चल बाबा हे पोटा पुरते हें करपाचो, सो दॅट लोकांक त्रास ना. हेजेर तेणी विचार करपाची आज गरज आसा. आपण नेहमीच एक विषय चर्चेला येतो तो म्हणजे PWDच्या रस्ते बांधकामाचा. म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं तर सध्या नॅशनल हायवे 17 याचं जे काम म्हणजे आताचा 66 याचं जे काम MVR कंपनी करते, त्या MVR कंपनीच्या बेजबाबदार कामाविषयी आम्ही पत्रकार म्हणून कितीतरी लिहिलं, या चॅनलच्या माध्यमाने कितीतरी म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरचा बेजबाबदारपणा आम्ही लोकांसमोर मांडला. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुणीही ना मंत्री ना मुख्यमंत्री ना ऑफिसर कुणीही या गोष्टीला रिॲक्ट होत नाही. म्हणजे आमच्या डोळ्यासमोर दिसतंय की ज्या पद्धतीनं नॅशनल हायवेचं काम सुरू आहे तो नॅशनल हायवे भविष्यात लोकांचे जीव घेणारा ठरू शकतो. एवढा बेजबाबदारपणा त्या कामात सुरू आहे. काही होऊ शकतं, कुठलीही आपत्ती भविष्यात ओढू शकते, अशा पद्धतीचं दर्जाहीन काम त्या ठिकाणी चालू आहे. PWD काम करताना रस्ते कामाच्या बाबतीत काहीतरी नियम आहेत. म्हणजे जसं तुम्ही IRCचे नियम सांगितलात तशा पद्धतीचे नियम आहेत की रस्त्याचं काम करताना कुठकुठल्या गोष्टी या लक्षात घेण्याची गरज आहे. रस्त्याची उंची कशी असायला पाहिजे, म्हणजे साईड व्हिंग जे असतात ते कसे असायला पाहिजेत, रस्त्याची रुंदी कशी असायला पाहिजे, रस्त्यावरती ज्या पांढऱ्या पट्ट्या असतात त्या का असतात, त्याचं महत्त्व काय, रात्रीची गाडी चालवताना त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे PWD अजिबात गंभीरतेनं पाहत असल्याचं दिसत नाही. तर रस्ते सुरक्षेच्या बाबतीत आपल्याकडे नेहमीच रोड इंजिनिअरिंगच्या बाबतीत गोष्टी केल्या जातात, परंतु ती रोड इंजिनिअरिंग इम्प्लिमेंट होत असल्याचं आपल्याला कुठेच दिसत नाही. तर रोड सेफ्टी फोरम म्हणून तुम्ही काम करत असताना आणि तुम्ही इंजिनियर PWD इंजिनिअरकडे वार्तालाप करत असताना किंवा त्यांच्याकडे संवाद साधत असताना ते इंजिनियर जेव्हा रस्त्याचं काम करतात तेव्हा ते फक्त रस्ता बांधण्यापुरती काम करतात की लोकांच्या जीवाची काळजी घेऊन किंवा भविष्यात असं होऊ शकतं किंवा इथे धोका संभवू शकतं असा विचार किंचित तरी त्यांच्या मनात येतो का? PWDच्या बाबतीत हांवें इन डेप्थ म्हाजी अभ्यास आसा. त्यांच्या वांगडा म्हाजे 96 हांव त्यांच्या इंटरेक्शन म्हाजें आसा. हांवें PWDचे आमचे गोवा PWDचे स्पेशली अशें फंक्शनींग पळयलां. एक जो इंजिनियर आसा जेणे तेजे करियरान फूल वॉटर सप्लायन काम केलां ऑर बिल्डिंगेन काम केलां, ताका रोडाचें कांयच नॉलेज ना. कारण हे रोड बी हे जे विशय आसा हे इंजिनियरींग कॉलेजीन शिकयले वचना. हे एक्चुली जसो रॉबर्ट कियोसाकी म्हणटा तसो की तुजें शिक्षण चालू जाता तूं कॉलेजींतल्यान भायर येयल्या नंतर, तसोच इंजिनियरिंगाच्या बाबतींत हेच आसा. तूं जेन्ना इंजिनियरिंगांतल्यान भायर कॉलेजींतल्यान भायर येयलो तेन्ना तूं रोडाचें शिकता.
पूण जो मनीस वॉटर सप्लायान ताणें 10-20 वर्सां काम केलां ताका सडनली रस्त्यार घालता आनी ताका कांयच कळना, नॉलेज ना, आनी तो इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान काम करून घेवप. तो ही इज कम्प्लिटली म्हणजे तो एट द मर्सी ऑफ द कॉन्ट्रॅक्टर जे करता तो, हेका कांयच कळना काम. अशें हांवें इंजिनियर्स पळयल्या. थोडे 1-2 बोटार मेजपा सारके इंजिनियर आसा जांकां बरी इन डेप्थ नॉलेज आसा. पूण चडशे मेजॉरिटींक कांय येना. रिसेंटली एक टीम इंजिनियराची रोड सेफ्टी ट्रेनिंगाक म्हणून हांगा धाडली, गुवाहाटी धाडली. तांकां 8-15 दीस ट्रेनिंग दिले. सरकारान लाखो रुपया खर्च केले आनी ते जेन्ना परतून हांगा येयले आनी तेंचे एरियेन म्हाका कांय इम्प्रुवमेंट दिसना जालो. हांव तेंची मुलाखत घेतली, भेट घेतली पयली, आनी तेंचो अप्रोच जस्ट इट इज अशें धाडलें म्हणून आमी गेले आनी ते कांय तांकां खबर ना. अशें हांवें पळयलें डिव्हिजन 6 डिव्हिजन म्हणजे रोड्सान सगळ्या डिव्हिजनांनी वचून पळयलें हांवें. तेचो बेश्टो पयसो उदकान उडयलो तो. आनी जे IRC 67 म्हणून आसा, जे रोड सायनेजीस आसता ताका सगळ्याक एक IRC 67 म्हणून स्टँडर्ड आसता. तेजी हायट कितली आसपाक जाय, तो खंय लावपाक जाय, तो कितल्या डिस्टन्सा वयल्यान ड्रायव्हराक पयलोच ताणें सुचना दिवपाक जायी, बाबा फुडें धोको आसा बी म्हणून. त्या प्रमाणे करीत जाल्यार खूब एक्सिडेंट कमी जातले. पूण हांगा हे इंजिनियरांक तांकां ते असेसमेंट करूंक कळना, गाय ते मुद्दम करूंक पळयना, खबर ना. पूण गोंयाचो जो दर्जो आसा सायनबोर्डाचो तो ताका अर्थूच ना. तुमी आतां ओल्ड गोवा बायपासाचेर वचून पळयशात जाल्यार आमचे पयले मंत्री आनी पॉलिटिशियन म्हणा हो सिग्नेचर रोड आनी अशें तशें तेज्या बद्दल खूब उलयताले. जाल्यार आतां हांवें हांवें फोटोय काडला एक. ट्रायंगल बोर्ड जे आसता न्ही ते ट्रायंगल बोर्ड म्हणटा आमी कितें वॉर्निंग बोर्ड ऑर कॉशनरी बोर्ड, ते आमकां इतलें सांगता फुडें ते आमकां वॉर्न करता फुडें कितें तरी आसा. सो गाडी चलयतना पयस म्हाका ट्रायंगल दिसलें म्हणजे म्हाका कळटा कितें तरी वॉर्निंग आसा. पूण तेच म्हाका सर्कल दिसत न्ही, जाल्यार सर्कल दिसत जाल्यार म्हाका हांवें चड कंट्रोलान रावपाक म्हणजे इट इज अ मस्ट, आय हॅव टू फॉलो इट. सर्कल म्हणजे ती स्पीड लिमीट आसपाक शकता, ते नो ओव्हरटेकिंग आसपाक शकता. तर तुमी ओल्ड गोवा बायपासार वचून पळयशी जाल्यार एका ट्रायंगलाचेर 60 बरयला. म्हणजे हाजो अर्थ कितें जालो, तूं तो फॉलोय करूंक शकता आनी करूंकय शकना. म्हणजे आतां थंय तर पुलीस रावलो न्ही आनी पुलिसान हांवें जर हांव 70 स्पिरीट आसा, पुलीस म्हाका चलन दिवपाक पळयता जाल्यार हांव सांगतलो ताका सॉरी तूं म्हाका चलन दिवपाक शकना, म्हाका तूं हांवें 60 मेंटेन करता म्हणून कंपल्सरी ना. इट इज कॉशन. हांवें कॉशन घेतलो म्हणटलो हांव. हे हो ओल्ड गोवा बायपासार आसा ज्या रोडांतल्यान डेली आमचो CM ट्रॅव्हल करता, PWD मिनिस्टर ट्रॅव्हल करता, आमचो प्रिन्सिपल चीफ इंजिनियर PWD जो भरपूर हुशार आसा तो ह्या रस्त्यार डेली ट्रॅव्हल करता आनी हो बोर्डाक डेली पळयता. ताणें एक फोन ताणें मारीत न्ही आनी तो आतां बोर्ड चेंज कर म्हणत जाल्यार जाता. सुप्रिटेंडिंग तेजे सकयल आसा चीफ इंजिनियर, तेजे सकयल आसा सुप्रिटेंडिंग इंजिनियर, एक्झिक्युटीव फौज आसा व्हडली, पूण कोणाक दिसना ते. हांवें खूब फावटी ते सोशल मिडियाचेर घातले फोटो हे करून, कोण कॅर करिना. सकयल एक बोर्ड आसा, सकयल तुमी गेले तेन्ना एक होंडा सिटीची एक ते चॉकलेट जाल्ली, मेजर एक्सिडेंट जाल्लो चिंबल जंक्शनाचेर. तो एक बोर्ड आसा, रावंड बोर्ड आसा, ब्लू बोर्ड आसा आनी काळ्या अक्षरांनी बरयला. असो बोर्ड IRCन खंय नाच. बोर्ड जेन्ना व्हायट बॅकग्रावंडाचेर जेन्ना ब्लॅक लेटरांनी बरयता आनी ताका रेड पट्टी आसता, तो स्पीड लिमीट थंय 30 बरयल्यार तुवें ते 30 क्रॉस करप ना, 60 वॉट एवर जें बरयलां तें तुवें क्रॉस करप ना, हो स्पीड लिमीट. आनी दुसरो स्पिडीचो आनी एक बोर्ड आसता, निळो बोर्ड आसता ब्लू, आनी तेजेर बरयता तेन्ना तुवें ती स्पीड मेंटेन करपाक, तेन्ना तुवें स्लो करीत जाल्यार तुका चलन पडटलो. अशें आसता. अनफॉर्च्युनेटली गोंयार खंय तशें बोर्ड लायिल्ले ना, निळो बोर्डाचेर स्पीड लिमीट स्पीड लायिल्ली ना, कारण ह्या खातीर एक्सिडेंट जाता. जशें की आमचे फोंडा घेतले जाल्यार तुमी पाटयेर म्हणटा थंय फोंडा फर्मागुडीचे नंतर खूब एक्सिडेंट जाता. आनी तेजें कारण की हो निळो बोर्ड तेजेर स्पीड लिमीट नाशिल्ल्या कारणान आमचे जे पॅसेंजर बसी आसा ते अक्षरशः 20 स्पिडीचेर चलयता गाडयो, 20 स्पिडीचेर अशे हात सायडीक दवरता, मोबायल लायता आनी 20 स्पिडीर चलयता. आनी आमचे गोंयचे रोड आसा ते सिंगल लेन, एक वचपाक आनी एक येवपाक. आतां तो 20 स्पिडीर चलयता, म्हाका पणजे पावपाक जायो आनी थंय वळता आसा जाका म्हणटा आमी हॉरिझॉन्टल कर्व्स म्हणटा. म्हणजे तूं मातसो ओवरटेक करून गेलो जाल्यार फुडें वळत येता आनी फुडल्यान गाडी येता. म्हणजे तुका ओवरटेक करूंक मेळना, एके सायडीक हो तुका ब्लॉक करता, दुसरे सायडीक टर्न आसा. सो फायनली तूं डेस्परेट जावन कितें करता, ब्लायंड फुडें तुका खंयची गाडी दिसना थंय तूं ओवरटेक करता, नेमको तो एक्सिडेंट जाता. सो पुलीस एका त्या बसीक कांय करपाक शकना, कारण थंय बोर्ड लायिल्लो तर आसात की ब्लू बोर्ड कितली स्पीड घाल, 40 घाल, आनी तो 40 सकयल दिसलो न्ही ताका
पुलीस तालाव दिवपाक शकता. ही नॉलेज ह्या इंजिनियरांक कित्याक ना वायट दिसता. आनी हांवें सांगपाचो प्रयत्न केलो जाल्यार ते आयकून घेवंक पळयना. अश्यो गोष्टी खुबश्यो तुम्ही गोष्टी आता आसात. फोरमच्या माध्यमाने तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुम्ही काम करतात. तर गेल्या वेळेला म्हणजे तुम्ही जेव्हा फोरम स्थापन केला, मला वाटतं त्यावेळेला PWD मिनिस्टर हे सुधीन ढवळीकर होते. आता PWD मिनिस्टर पावसकर आहेत. मंत्र्यांकडे तुमचा संवाद रस्ता सुरक्षेच्या बाबतीत कुणी असू दे, मंत्र्यांकडे तुमचा संवाद झाला का? जर झाला असेल तर त्यांचा रिस्पॉन्ड कसा काय होता? सुधीन ढवळीकराक हांव पर्सनली मेळपाक गेलो एकदां आनी ताका सांगलें आमी रोड सेफ्टीचो असो असो हें आसा आनी आमकां तेजेर तुमच्या वांगडा मेळून काम करपाक जाय. तर सुधीन ढवळीकरान म्हाका डायरेक्टली म्हणजे असो गेट आउट केल्ल्या सारको केलो. तेज्या हांव बंगल्यार मेळ्ळो ताका हांगा आल्तिनो. म्हाका म्हणपाक तूं कोण कितें म्हाजो बॅकग्रावंड थोडो विचारलो म्हाका आनी आपूण तुका करपाक दिवपा ना म्हणपाक लागलो. सरळ तुका आपूण काय करपाक दिवचो ना म्हणपाक लागलो म्हाका. आनी असो असो अशीच हें केली जाय अशी म्हणजे कारण काय नेमकं कारण गेट आउट म्हणजे हांव ह्या विशयाचेर उलयतालो. हेजेर सोशल मिडियाचेर हांव पयलो इंजिनियरांक सांगतालो आनी कोण हें केलें ना हांव तेजेर ते फोटो बिटो घालतालो. हेजेर म्हाजो फोटो घालपा फाटल्यान उद्देश कोणाक डिफेम करपाक कोणाक क्रिटिसायज करपाक नाशिल्लो. आनी ही आतां सुद्दां हांव जी इंटरव्यू दिता हेतूंच्यान म्हाजो एकूच उद्देश अवेरनस स्प्रेड जावचें आनी एक सुद्दां जीव वाटवलो जाल्यार हो एकूच उद्देश. तर तें ताका खंय तरी आवडलें ना दिसता आनी तेणें हें केलो. सो तो टायम गेलो. आमचे कडेन जाता तशें आमी आमची दुसऱ्यो एक्टिविटीज केल्यो इंजिनियरांक वांगडा आनी पुलिसां वांगडा हे केल्यो. मागीर जेन्ना चेंज जालो मिनिस्टर तेन्ना फर्स्ट थिंग आमी दुसऱ्या मिनिस्टराक आमी ताका मेळ्ळे, ताका आमी एप्रिसिएट केलो, ताका आमी आमचो JRSफचो मेमेंटो दिलो, सगळें हें दिलो आनी आमी तेजे कडल्यान अपेक्षा आशिल्ल्यो की आतां हेज्या वांगडा आमकां बरें जातलें. पूण जशें पळयलें की तेजें आमकां अशें खास अशें ताका ती प्रायोरिटी आसा काय लक्ष आसा काय अशें कांय भासून येयलें ना आमकां. म्हणजे तेजे तो तेणें कोणाचेर कॉन्ट्रॅक्टराचेर कितें एक्शन घेतली, MVRाचेर एक्शन घेतली काय कांय दिसलें ना. म्हणजे हेजे फाटल्यान आनी टायम वेस्ट करपाचो अशें आमकां दिसलें. आता शेवटचा माझा प्रश्न की आजपासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा होतोय. तर गोवा रोड सेफ्टी फोरमचे निमंत्रक या नात्याने तुम्ही गोमंतकीयांना काय संदेश देऊ इच्छिता? रोड सेफ्टी जरी कशें आसा पब्लीक आनी गव्हर्मेंट ऑथॉरिटी दोगांची रिस्पॉन्सिबिलिटी. पूण शेवटी तेजे बळी चल्लो तो आमचो चल्लो नाजाल्यार आमच्या नियर एंड डियरांचो चल्लो. तो रस्त्यार जी गाडी चलयतना त्रास जाता तो आमकांच जाता. सो भले आमकां तुमकां एक लायसन मेळ्ळें चलोवपाक, बरें लायसन आसा आनी त्या लायसनाची 20 वर्सां वॅलिडिटी आसा, पूण तरी आसतना आपल्याच्या स्वताच्या मनाक विचारून आमी की बाबा म्हाका ही नॉलेज आसा काय ना ती नॉलेज घेवपाचो प्रयत्न करपाक जाय. आज नॉलेज घेवप म्हणजे सामकें इजी. टीप ऑफ द फिंगर म्हणटा ते सगळ्या कडेन आज मोबायल फोन आसा, गुगल आसा. तर रोड सायनी तुमी जेन्ना तुमकां एक रस्त्यार रोड सायन दिसली जाल्यार ती जस्ट निग्लेक्ट करूं नाका. प्रयत्न करा जाणा जावपाक हिजो अर्थ कितें आनी आपणे हेज्या ड्रायव्हर कितें करपाक जाय. रस्त्यार मार्कींग दिसलें आपणें कितें म्हणजे बी अवेर. जेन्ना तुमी गाडी रस्त्यार चलयता तेन्ना गाडीच चलयात. तेन्ना तुमी आनी तकली तुमची दुसरे कडेन व्हरूं नाका. तेन्ना तुमी बिजनसाच्या फोनाचेर उलोवं नाका. तेन्ना तुमी सायडीक बसल्यार तेजे कडेन हेवटेन तें गजाली उलोवं नाका. तेन्ना लक्ष रस्त्यारूच आसूनी. खंयच्यो लायनी कित्याक आसा तुजो फाटल्या मनशाच्या आरशांतल्यान नजर दवरात. फाटलो आपल्याक अप्रोच करता कितले स्पिडीन अप्रोच करता जाल्यार ताका आपूण लेट वचूंक दिवपाचो काय केन्ना कितें करपाचो, आपणे खंय ओवरटेक करपाचो गॅप दवरात. अशें तुमी जर हें शिकत न्ही जाल्यार शिकता शिकता तुमकां उमेद येतली. जशें की रोड सायन्स कसल्यो ओ माय गॉड 152 तरेच्यो रोड सायन आसा आनी आमकां खबर नाशिल्ल्यो आनी ह्यो शिकल्यो जाल्यार कितें जातल्यो. हे मार्कींग अशी आसा, हे बॉक्स म्हणजे कितें, ह्यो लायनी म्हणजे कितें, हें सगळें शिकत आनी गाडी जेन्ना तुमी अक्षरशः चलयता तेन्ना तुमी कितें हांवें खुबशें पळयलां सामकें दुसरे गाडयेक व्हरून तेकयता. एक्चुली कशें आसपाक जाय फुडें जेन्ना म्हाजी गाडी चलता दुसरी आनी हांव फाटीं गाडी चलयता म्हाका त्याचो टायराचे पंची स्पेस दिसपाक जाय, इतले गॅप डिस्टन्स हांवें दवरपाक जाय. तर ह्यो गोश्टी कोणें तरी सांगपाक जाय. ड्रायव्हिंग स्कुलांनी सांगपाक जाय आशिल्लो तुमकां सांगूं ना तरी लायसन मेळ्ळें. आतां आमी हे प्रोग्राम स्कुलांनी कॉलेजींनी करता, आमी फॅक्टरीनी करता, हें करता. आमी सगळे कडेन पावपाक शकना इतले पॉप्युलेशना कडेन. तुमकां सगळ्यांक विनंती
तुमची प्रत्येकाची जबाबदारी आसा, तुम्ही गुगलाचेर बी शिकात की बाबा डिस्टन्स कशें दवरपाक. कोणें गाडयो एक फुडले गाडयेन ब्रेक मारलो जाल्यार सगळ्यो फाटल्यो गाडयो ढाम 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 करून मारता. जाल्यार हेका सोल्युशन कितें आसतलें? हेका सोल्युशन सपोज गॅप दवरलेलें जाल्यार तुका तितलो तो तुजी गाडी कंट्रोल करपाक टायम मेळटा. आनी खंयच्या रस्त्याचेर कितली स्पिडीन रावपाचो, आपली गाडी कितले स्पिडीचेर कंट्रोल जाता. फॉर एग्जाम्पल हांव आतां म्हजी टॉयोटा गाडी चलयता जाल्यार ती गाडी एक 100-150 स्पिडीचेर सुद्दां त्या रस्त्याचेर ती विदीन शॉर्ट टायम, ताका म्हणल्यार स्टॉपिंग डिस्टन्स, म्हणजे गाडी म्हणजे हांवें ब्रेक मारलो जाल्यार ती गाडी कितल्या डिस्टन्साचेर स्टॉप जातली हें म्हाका खबर आसपाक जाय. म्हाज्या गाडयेचो म्हाका स्टॉपिंग डिस्टन्स खबर आसपाक जाय. एट द सेम टायम हांवें सगळ्या कडेन 2-2 गाडयो आसा गोंयार कांय कारणां खातीर. म्हाजेय कडेन आसा, दुसरी म्हण म्हाजी मिसेसीची धाकटी गाडी आसा. ती गाडी सपोज हांवें हाडली जाल्यार तिजे स्टॉपिंग डिस्टन्स वेगळो आसा, ती जो वेगळो हिजो वेगळो आसा. हे सगळ्यो गोश्टी खबर आसपाक जायो आमकां. खंयचीय गाडी कशी हाताळप ना. आपले गाडयेचे सदांच मेंटेनन्स पळयात. आमी रेअरली पळयता गाडयेचो टायराचो प्रेशर कसो आसा, टायराचें कंडिशन कशें आसा. कारण हे सगळ्यो ज्यो गाडी शेवटी एक मशीन आसा. हें मशीन आसा, ह्या मशिनाक आमी त्या मशिनाचो रिस्पेक्ट दिवन तेजे प्रमाणे चलोवपाक जाय. ते आमी जर तेजे लिमीट क्रॉस केले जाल्यार मशीन ते आमकां धोक्यान घालतलें. ते आमकां केअर आमचें घेवचें ना. तर हे होते दिलीप नाईक, ज्यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. रस्ता सुरक्षा महिना आजपासून देशभरात साजरा होतोय. वेगवेगळे कार्यक्रम राज्यात आखले जाणार आहेत. वाहतूक खात्यातर्फे वेगवेगळ्या संस्थामार्फत रस्ता सुरक्षा बाबतीत जागृती केली जाणार आहे. आता जसं दिलीप नाईक यांनी आपल्याला सांगितलं की रस्ता सुरक्षेची जबाबदारी ही फक्त सरकारची नसून एक समाज म्हणून किंवा एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून दर एका व्यक्तीची ही जबाबदारी आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं माहिती दिली, म्हणजे आता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलो तर आज सगळ्या युवकांकडे हातात मोबाईल असतो. त्या मोबाईलवरती गुगलवरती जर तुम्ही गेलात आणि रोड सेफ्टीच्या बाबतीत जर तुम्हाला गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गुगलवरती रोड सेफ्टीच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या मोबाईलवरती शिकू शकता. आणि त्या गोष्टीचा अवलंब जर तुम्ही केलात तर निश्चितच रस्ते अपघात हे कमी होऊ शकतात. आज ज्या पद्धतीनं कोरोनाच्या संदर्भात जी संवेदनशीलता जी समाजात आपल्याला दिसून येते, त्याच पद्धतीची संवेदनशीलता ही रस्ता अपघातात जे बळी जातात त्या बाबतीत आपल्याला का नाही जाणवत, हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. रस्ते अपघात म्हणजे खरोखरच नशिबाचा भाग असतो का? खरोखरच माणसाची वेळ आली की ती कुणीही टाळू शकत नाही अशी जी मानसिकता आपली जी बनलेली आहे, त्या मानसिकतेतूनच आम्ही पुढे जायचं का? या सगळ्या गोष्टीवरती विचार करणं निश्चितच प्रत्येकाला भाग आहे आणि प्रत्येकानं या गोष्टीचा निश्चितच विचार करावा आणि रस्ता सुरक्षेच्या बाबतीत प्रत्येकानं जबाबदारीनं वागावं. कमीच कमी रस्ते अपघात कसे बनतील आणि रस्ते अपघातात जे बळी जातात ते आपल्याला कसे कमी करता येईल, म्हणजे शून्य करता येईल, ह्या उद्देशानंच आम्ही प्रत्येकानं वागायला पाहिजे. आम्ही प्रत्येकानं रस्ते वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजेत. दिलीप नाईक, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे येऊन आजच्या आमच्या या कार्यक्रमात वार्तालापात खूप उपयुक्त अशी माहिती दिली. मला वाटतं ह्या कार्यक्रमाचा निश्चितच काहीतरी फायदा होईल. किमान एका सुद्धा माणसाने जर रस्ते सुरक्षेच्या बाबतीत जर आपण जबाबदारपणे वागू असं जर ठरवलं तर निश्चितच हे उद्दिष्ट साध्य होण्यात मदत होईल असं मला वाटतं. तुम्ही इथे आलात, आमच्याशी वार्तालाप साधलात, खूप खूप धन्यवाद.